राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। अग्रवाल समाज ठाणे या संस्थेच्या वतीने 14 जानेवारी रोजी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। हायलँड ग्राउंड येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस प्रचंड मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद घेतला। अग्रवाल समाजाच्या वतीने आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं यावेळी श्री राकेश मोदी यांनी देखील सांगितलं। पतंग ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, मात्र काळाच्या ओघात आता ही कला लुप्त होते की काय असं वाटू लागलं आहे आणि त्यामुळेच ही कला संक्रांतीच्या निमित्ताने जिवंत ठेवावी या दृष्टिकोनातून अग्रवाल समाज ठाणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं यावेळेस सांगण्यात आलं। यावेळेस विविध प्रकारचे गेम्स, डीजे म्युझिक, सेल्फी पॉईंट आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। श्री श्याम अग्रवाल, अशोक अग्रवाल, विशाल अग्रवाल, नितेश बंसल यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री राकेश मोदी यांनी या ठिकाणी भेट देऊन या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। थाने के सभी अग्रवाल परिवार की तरफ से अग्रवाल समाज थाना की तरफ से आज काइट फेस्टिवल का आयोजन किया गया। हमारे हिंदू संस्कृति के हिसाब से संक्रांति के अवसर पे पतंग उड़ाई जाती है। इसी पतंग महोत्सव के थ्रू आज थाने के सभी अग्रवाल समाज के हिंदी भाषी और सभी लोग मिलकर एक साथ पतंग महोत्सव आयोजन कर रहे हैं। ये पतंग महोत्सव का पहला साल है, लेकिन आने वाले हर सालों में ये बहुत ही बड़े लेवल पे ले जाया जाएगा इसको। जैसे पुराने जमाने में हम लोग गुल्ली डंडा खेलते थे, लांगोरी खेलते थे, वो सब गेम आजकल लुप्त होते जा रहे हैं। बच्चे आजकल खाली कंप्यूटर पे बिजी हो गए। तो हमारा ये अग्रवाल समाज थाना का ये ध्येय है कि हम हमारे बच्चों को इन पुराने गेमों से परिचित कराएं कि हम लोग पुराने जमाने में कैसे खेलते थे और ये बाहरी गेम बच्चों को बहुत ही मनोरंजन देते थे। मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेलं अभियान थकबाकीवरील दंडमाफीची अपेय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे। त्यामुळे मालमत्ता विभागाने 15 जानेवारीपर्यंत 610 कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे। त्यात 115 कोटी रुपयांच्या थकबाकीचा देखील समावेश आहे। 15 डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अभय योजनेच्या काळात 48.64 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आलं आहे। नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन 2023-24 या आर्थिक वर्षात 600 कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला असल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत 560 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसूल झाला होता। आयुर्वेद सर्वांसाठी जीवनशैलीजन्य विकारांच्या व्यवस्थापनातील नवीन दृष्टिकोन हे तत्त्व स्वीकारून अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीने तसंच आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या सहकार्याने ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य मेळावा व AIAC-CON 2024 आयोजित करण्यात आला असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। राम गणेश गडकरी रंगायतन आणि समर्थ सेवक मंडळ डॉक्टर बूस रोड ठाणे पश्चिम येथे 19 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात हे आयुर्वेदिक महासंमेलन संपन्न होणार आहे। या संमेलनाला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष म्हणून तर पद्मश्री पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा हे उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तसंच केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉक्टर महेंद्र मुंजापरा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। तणाव नियोजन, वेदना व्यवस्थापन, योग आणि आयुर्वेद, संधिविकार व्यवस्थापन, योग आणि सत्यावजय चिकित्सा, स्वस्थ जीवनासाठी आयुर्वेद आदी उपक्रम या निमित्ताने राबवण्यात येणार आहेत। आयुष मंत्रालय दिल्ली आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या वतीने ठाण्यामध्ये आयुर्वेद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। आयुर्वेद मेळाव्यामध्ये 2 प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत। एक म्हणजे सर्व आयुष डॉक्टरांसाठी विविध प्रकारची व्याख्यानं आणि मार्गदर्शनपर इतर गोष्टींचा आम्ही ओवापोह करणार आहोत। त्यासाठी गडकरी रंगायतन इथे 19, 20, 21 अशा प्रकारे 3 दिवस सेमिनार्स आयोजित केली जाणार आहेत। सृजन संपदा आयोजित
रामायण महोत्सव 20 ते 22 जानेवारी गावदेवी मैदान ठाणे पश्चिम येथे. उद्घाटक उपमुख्यमंत्री कारसेवक श्री देवेंद्रजी फडणवीस. शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांचं प्रवचन. राष्ट्र निर्माते प्रभू श्रीराम. रविवार 21 जानेवारी राम गायन आवडी सादर करते कमलेश हडकमकर. सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता गीत रामायण सादर करते श्रीधर फडके. आयोजक डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि श्री सुजय पत्की. नक्की भेट द्या. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प. गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन्स फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नौपाडा विभागात प्रत्येक मंदिरात सण उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नौपाडा विभाग प्रमुख श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रातील सेवेकऱ्यांनी नौपाडा विभागात मंदिर स्वच्छता अभियान नुकतंच राबवलं. या माध्यमातून जास्तीत जास्त मंदिराची स्वच्छता सकाळी 6 वाजल्यापासून करण्यात आली. श्री राम मंदिर, भास्कर कॉलनी, नौपाडा, संतोषी माता मंदिर, ब्राह्मण सोसायटी, श्री हनुमान मंदिर, गावडेवाडी, बी केबिन, तुळजाभवानी मंदिर, सर्व्हिस रोड, श्री साईबाबा मंदिर, भांजीवाडी, शंकर मंदिर, हिंदू कॉलनी, पंपिंग स्टेशन अशा विविध मंदिरांमध्ये साफसफाई करण्यात आली आहे. या स्वच्छता अभियानात किरण नागती यांच्या नेतृत्वाखाली संजय पवार, अशोक दिघे, राकेश साळुंके, रघुनाथ रसाळ, विजय डावरे, अशोक कदम, दिनेश सकपाळ, रमाकांत चौधरी, कमलाकर पाटील आदींनी सहभाग घेतला. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कोपिनेश्वर मंदिरामध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला आणि त्यांच्याच आदेशानं आम्ही नौपाडा विभागातील सर्व मंदिरांचं हे जे काय स्वच्छता अभियान आहे, ती मोहीम आहे, ती हातात घेतलेली आहे. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, ना रोको आज धोने. जय जय श्री राम, जय श्री राम. से बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. TDS आणि इन्कम टॅक्स भरायला बरं पडेल म्हणून समाजसेवा करू नका, तर प्रत्येकाने आपल्या मिळकतीतील थोडे तरी समाजासाठी देणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी यांनी व्यक्त केली. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेमध्ये सोमवारी सुकन्या मोने यांची मुलाखत माधुरी ताम्हाणे यांनी घेतली. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात गेल्या 9 जानेवारीपासून ही व्याख्यानमाला सुरू आहे. काल समारोप झाला. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सादर करीत आहोत एक झलक. वैजयंती म्हणजे कृष्णाच्या गळ्यात जी माळ आहे वैजयंती, तिची ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ही जी गवळण आहे ती नेहमी बाकीच्या गवळणींना घडे सजवून देत असते आणि बाकीच्या गवळणी सगळ्या पाण्याला जातात. पाण्याला जात असताना इकडे तिकडे लक्ष मात्र असतं, कारण कुठेतरी झाडामध्ये कान्हा लपून बसलेला आहे आणि तो कान्हा
ह्या प्रत्येकीचे घडे फोडतो आणि तेव्हा त्यांना आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं. वैजयंतीच्या मनात विचार येतो की मी सुद्धा माझा घडा सजवते, बाकीच्यांपेक्षा वेगळा, तरीसुद्धा हा कान्हा माझा घडा कधीच फोडत नाही. असं कसं? तिच्या मैत्रिणी तिला समजावतात, अगं वेडे, तू अशी छान नटून थटून अशी ये, मग कान्हा तुझाही घडा फोडेल बरं का. एके दिवशी छान साजशृंगार करून ही वैजयंती आपला घडा घेऊन निघते. इकडे तिकडे नजर असते, कुठे कान्हा लपलाय का. बाकीच्या सख्यांचे मात्र घडे फोडलेत, माझा नाही. असं अनेक वेळेला होतं. शेवटी एक दिवशी विचार करते, ह्यापुढे मी हे काहीही करणार नाही. अशीच ती जाते आणि कृष्णाला म्हणते, असं का वागतोस माझ्याबरोबर. शाळेची फी न भरल्याने परीक्षा सुरू असताना 350 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार ठाण्यातील वर्तनगर भागातील लिटिल फ्लॉवर शाळेत घडल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकच संताप व्यक्त केला. त्यानंतर शिवसेना युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी या शाळेला भेट देत प्रशासनाला घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारला. यावेळेस पूर्वेश सरनाईक यांनी देखील घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. ज्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसू दिला नाही त्या सर्व विद्यार्थ्यांचा उद्या पेपर घ्यावा. ज्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो त्या शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. क्लासमध्ये पण सिस्टर कधी आली तर तिला विश नाही केलं तर ती म्हणते तुमची क्लास अशीच आहे, तुमच्या क्लासला हे नाही आहे, मॅनर्स नाही आहे. आणि मग आमची क्लासमेट्स येऊन आम्हाला बोलतात की येऊन बोलतात की तुमच्यामुळे माझी इज्जत गेली आहे स्कूलमध्ये. आणि सपोजली पण आपण सिस्टरसमोर काय पण बोललं तर सर दे कोण पण आहे ते येऊन बोलतात तुमच्यामुळे आमची नोकरी जायची आणि आम्ही रस्त्यावर यायचं असे म्हणतात. वॉशरूम बिल्कुल क्लीन नहीं रहता है यहाँ का और टीचर्स भी बिल्कुल ध्यान नहीं देती, उनको लगता है हम मजाक कर रहे हैं. वर शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कारवाई करण्याचे सुद्धा आदेश दिले. शिक्षण मंत्र्यांना ऐका शिक्षण मंत्र्यांनी ऐका, ज्या शिक्षिकांनी आज या ठिकाणी ज्या काही प्रकार घडलेले आहेत तो सगळा प्रकार या ठिकाणी माझ्या स्वतःच्या पत्रावर आम्ही महानगरपालिकेचे जे शिक्षण अधिकारी आहेत पालंडे मॅडम यांनाही सांगितलेलं आपण अहवाल सादर करा. शिक्षण मंत्र्यांना आम्ही हा लेखी निवेदन देतोय. आम्हाला खात्री आहे शिक्षण मंत्री पूर्णपणे हा विषय समजून घेतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादाजी कोंड स्टेडियम, शॉप नंबर 16, कार्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.